रामकृष्ण हरी मंडळींनो, आज आपण संत तुकाराम महाराज यांचा अभंग चित्त समाधाने तरी विष वाटे सोने या अभंगाचं भावार्थ निरूपण विस्तृत विवेचन करण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला व्हिडिओला सुरुवात करूया। चित्त समाधाने तरी विष वाटे सोने। अहो, मनामध्ये समाधान असेल तर ते सोनं सुद्धा त्या विषासारखं वाटतं। आता जे संत मंडळी आहेत, जी खरंच संत मंडळी आहे, जो खरोखरीचा संत आहे, त्याच्या मनामध्ये कसलीच अपेक्षा हाव मनामध्ये नसते। संतांचं मन जे आहे तृप्त असतं, समाधानी असतं आणि याच समाधानाकारणे त्यांना कशाचीही अपेक्षा उरत नाही। आणि जेव्हा हे समाधान आपल्या मनामध्ये येतं त्यावेळी आपल्याला हाव जे आहे उरत नाही। बहु खोटा अतिशय जाना भले सांगो काय। अहो, हे जग फार खोटं आहे, ढोंगाचं आहे। ज्यांना हे उमगलंय ना, त्यांना अधिक सांगावं लागणार नाही। संत तुकाराम महाराज म्हणतात की लोक जे आहेत, लोभ, स्वार्थ, अहंकार, फसवणूक यामध्ये गुंतलेले। जगातील सर्व सुखे आपल्या जवळ असली पाहिजे याच भ्रमात ते आता गुंतलेले आहेत। परंतु ज्यांना हे सत्य कळतं की हे जे जग आहे हे खोटं आहे, खोटं म्हणजे काय तर क्षणभंगूर आहे, तर त्याला बाकी गोष्टी शिकवण्याची गरज लागत नाही। त्यांना हे संसारच अपूर्ण आणि खोटा वाटू लागतो। आता या ठिकाणी बहु खोटा अतिशय, आता बहु खोटा म्हणजे काय तर या ठिकाणी बहु खोटा याचा जो अर्थ येतो तो म्हणजे क्षणभंगूरचा। आपलं जे आयुष्य आहे ते खोटं आहे, क्षणभंगूर आहे। आपण आयुष्यभर कितीही पळत राहिलो, कितीही धावत राहिलो, कितीही धडपड करत राहिलो, ज्या गोष्टीसाठी आपण धावतोय पळतोय ती गोष्ट, ती वस्तू, तो पैसा, ते सोनं नाणं, ते सर्व काही नाश पावणार आहे। ते आपल्या हातातून निघून जाणार आहे। पण आपण असं जगायला सुरुवात करतो, आपण अशा पद्धतीने वागायला सुरुवात करतो की हा जो नरदेह आहे, हा जो जीव आहे, या जगातून कधीच जाणार नाही। आणि आपण अशा पद्धतीने मेहनत करतो, अशा पद्धतीने स्वार्थ, लोभ, अहंकारात बुडून जातो की आपण कधीच या जगातून जाणार नाही। आणि आपली जी संपत्ती आहे, आपला जो पैसा आहे, आपलं जे सोनं नाणं आहे, आपण जे काही कमावलंय ते कधी नाश पावणार नाही। आपण जे कमावणार आहे, आपलं जे शरीर आहे ते सर्व नाश पावणार आहे। त्यामुळे संत तुकाराम महाराज म्हणतात की अतिशय बहु खोटा। यानंतर संत तुकाराम महाराज म्हणतात, मनाच्या तळमळे चंदनी ही अंग पोळे। मनाच्या तळमळे म्हणजे तळमळे या ठिकाणी जो आहे असंतोष। जेव्हा आपली मनाची जी अस्वस्थता आहे ही केव्हा होते, तळमळ केव्हा होते, जेव्हा मनामध्ये समाधान नसेल, असंतोष असेल, अस्वस्थता असेल, त्यावेळी आपल्या मनामध्ये तळमळ जी होत असते। आता असंतोष, अस्वस्थता म्हणजे अपूर्णता। आपल्याला ज्या गोष्टी हव्या होत्या त्या गोष्टी आपल्याला मिळाल्या नाहीत, त्यामुळे ती अस्वस्थता आपल्याला जाणवत असते। एखाद्याला घर बांधायचं असेल आणि अजून जर त्याचं घर तयार नसेल तर ती अस्वस्थता। एखाद्याला पैसा पाहिजे असेल, तो त्याच्याकडे नाही आहे, तर ह्या गोष्टी ज्या आहेत आपल्या मनामध्ये असंतोष, अस्वस्थता निर्माण करतात। आता या मनाच्या तळमळीला संत तुकाराम महाराज म्हणतात, मनाच्या तळमळे चंदनेही अंग पोळे। आता या ठिकाणी उदाहरण देऊन सांगायचं झालं तर एक श्रीमंत माणूस आहे,
आता खूप श्रीमंत असल्यामुळे ताणतणाव असतोच, कारण जेवढा तुमचा व्याप आहे तेवढा तुम्हाला ताण जो आहे वाढत जातो. एक श्रीमंत माणूस आहे आणि त्या श्रीमंत माणसाला अचानक एक आजार होतो, आणि तो आजार म्हणजे अनिद्रा. म्हणजे रात्री त्याला झोप येत नाही, आणि झोप येत नसल्यामुळे तो बाह्य उपाय सुरू करतो. आता बाह्य उपाय कोणकोणते? तर मग तो नवीन गादी आणतो, जी अजून थोडी जास्त मऊ असेल आणि ज्यावरती आपल्याला चांगली झोप लागेल, अशा हिशोबाने तो गादी बदलून बघतो, घर बदलून बघतो, पण झोप काही येत नाही. आता ती गादी जी आहे खूप मऊ आहे, पण तरी त्याला त्यामध्ये समाधान नाही, त्याला झोप येत नाही, शांतता मिळत नाही. तसंच मनाच्या तळमळे चंदनही अंगपोळे. म्हणजे जर मनाची तळमळ असेल, अस्वस्थता असेल, तर आपल्या अंगाला चंदन जरी लावलं, जे थंडगार असतं, ते थंडगार चंदन जरी लावलं तर आपल्या अंगाला ते पोळत असतं, ते चटके देतं, कारण त्यामध्ये समाधान जे आहे ते नसतं. तुका म्हणे दुजा उपचार पीडा पूजा. तुकाराम महाराज म्हणतात, जो भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी केवळ बाह्य उपचार करतो. आता बाह्य उपचार म्हणजे भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी जे बाह्य साधने असतात, म्हणजे यज्ञ याग योग, ही जी कर्मकांड करतो, पण मनातून भक्ती नाही. आता आषाढी वारी झाली, आता यामध्ये बरेचसे भाविक मंडळी असतात, पण यामध्ये असेही लोक असतात ज्यांच्या मनामध्ये भाव नसतो, पण फक्त जायचंय, एखादं काम अडलंय म्हणून भगवंतापर्यंत जायचंय आणि त्यांना सांगायचंय. आता ज्यावेळी मनामध्ये भाव नसतो, तेव्हा जर आपण एखादी गोष्ट करतो, त्यावेळेस ती आपल्याला पीडा देते, त्रास देते. तर तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे दुजा उपचार पीडा पूजा. जर मनामध्ये भाव नसेल तर सगळे जे काही उपचार असतील ते सर्व आपल्याला पीडा त्रास देतात. त्यामुळे आपल्या मनामध्ये जे आहे भाव पाहिजे, भगवंताविषयी असलेला भाव आपल्याला समाधान देतो, शांती देतो. तर अशा प्रकारे या अभंगामध्ये संत तुकाराम महाराज मनाची तळमळ कशा पद्धतीने होते, मनाचं समाधान किती गरजेचं आहे ते सांगतात. आता या अभंगाचा सारांश बघितला तर समाधान हे अंतःकरणात असावं लागतं. ज्यावेळी मन समाधानी असेल तर बाकी गोष्टी ज्या आहेत, सोनं असो, नाणं असो, पैसा असो, आपल्याला त्याच्याबद्दल हाव उरत नाही, लोभ उरत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संत तुकाराम महाराज सांगतात की हा सर्व संसार जो आहे तो खोटा आहे, क्षणिक आहे, क्षणभंगूर आहे. त्यामुळे याच्यामध्ये अडकून बसू नये. आपल्या मनाची तळमळ अजून वाढवून घेऊ नये, आणि तळमळ वाढली म्हणून बाह्य उपचार करण्यापेक्षा देवापर्यंत डायरेक्ट पोहोचण्यासाठी जो जवळचा मार्ग आहे, म्हणजे बाकीचे जे कष्टदायी मार्ग असतात, कष्टदायी साधन आहे, ते न करता जो सोपा मार्ग आहे तो म्हणजे नामस्मरणाचा, तर तो आपल्याला निवडायला पाहिजे आणि भगवंताचं नामस्मरण आपल्याला करायला पाहिजे. तर मंडळींनो, आजपासूनच भगवंताचं नामस्मरण सुरू करा. आणि तुम्ही बघू शकता की जेव्हा जेव्हा भगवंताचं नामस्मरण तुम्ही या ठिकाणी करता, तेव्हा तेव्हा मनामध्ये समाधान वाढायला लागतं, आणि याच समाधानाने आपल्याला या खोट्या जगामध्ये जे आपल्या मनामध्ये जो असंतोष आहे, जी तळमळ आहे, ती सर्व तळमळ, असंतोष, अस्वस्थता थांबून जाते आणि मनाला समाधान, शांती आणि सुख लाभतं. तर अशा प्रकारे या अभंगाचा भावार्थ निरूपण, विस्तृत विवेचन करण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. हा प्रयत्न
तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.